तर आज बघू आपण टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. इन ॲनिमल सेलमध्ये 3 टाईपचे सेल डिव्हिजन आढळून येतात. नंबर 1, मायटोसिस or it is also called direct division. ठीक है. नंबर 2, माइटोसिस और इनडायरेक्ट डिविजन. ओके. एंड थर्ड, meiosis और रिडक्शनल डिवीजन. ठीक आहे. तर असे हे 3 टाईप्स आहे मायटोसिस सेल डिव्हिजनचे. मायटोसिस जे असते ते हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. हॅप्लॉइड मीन्स n नंबर ऑफ क्रोमोसोम्स अँड डिप्लॉइड मीन्स 2n नंबर ऑफ क्रोमोसोम. जे 1 सेट ऑफ क्रोमोसोम असेल तर हॅप्लॉइड अँड 2 सेट ऑफ क्रोमोसोम्स असतील तर डिप्लॉइड. ठीक आहे. तर हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड या दोन्ही सेलद्वारे मायटोसिस परफॉर्म केल्या जाते. मायटोसिस इज परफॉर्म बाय बोथ haploid and diploid cells. Perform by haploid and diploid cells. But meiosis can be performed by only diploid cells. Only diploid cells. Diploid means 2 set of chromosomes. ठीक है. Mitosis, it is the simplest mode of cell division. Okay, simplest mode. Then here in a mitosis, nucleus elongates. Constriction appears. Along its length. Means what? This is the cell and this is the nucleus. ठीक आहे. तो कॉन्स्ट्रिक्शन कसं याप्रमाणे कॉन्स्ट्रिक्शन अपियर होते. ठीक आहे. हा न्यूक्लियस झाला. सो दिस इज द न्यूक्लियस. ठीक आहे. या न्यूक्लियसमध्ये कसं हे कॉन्स्ट्रिक्शन होतं, अपियर होतं अलॉंग इट्स लेंथ. आणि नंतर मग हे जे कॉन्स्ट्रिक्शन असते ना हे डीप होत जातं. अशा प्रकारे हे कॉन्स्ट्रिक्शन असं डीप होत जातं आणि यामुळे काय होतं की हे कॉन्स्ट्रिक्शन डीप झाल्यामुळे न्यूक्लियस पूर्णपणे डिव्हाइड होऊन जातं. अशा प्रकारे.
है ना. तर कॉन्स्ट्रिक्शन डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. अशा प्रकारे न्यूक्लियस 2 डॉटर न्यूक्लियामध्ये डिवाइड होते. मग नंतर हे तर झालं आपलं कॅरिओकायनेसिस, म्हणजेच न्यूक्लियसचं डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर काय होते की हे जे सायटोप्लाझम आहे ना, हे डिवाइड होते. आता सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होऊन 2 सेल्स तयार होतात अशा प्रकारे. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. तर अशा प्रकारे हे 2 डॉटर सेल्स तयार होतात. आणि अशा प्रकारचं जे मायटॉसिस आहे हे कशामध्ये आढळून येतं. इट ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजेच एकपेशीय प्राणी. ॲबनॉर्मल सेल्स, असामान्य जे पेशी असतात, जुन्या पेशी असतात. आणि फिटल मेम्ब्रेन सेल्स जे असते. फिटल मेम्ब्रेन सेल म्हणजे काय की जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयात असते, युटेरसमध्ये असते, तेव्हा त्याला फिटस म्हणतात. तर त्याच्या आजूबाजूला जे सेल्स असतात, मेम्ब्रेन सेल्स, तर त्या फिटल मेम्ब्रेन सेल्समध्ये सुद्धा अशाच प्रकारे मायटॉसिस प्रोसेसद्वारे डिव्हिजन होत असते. इतकं समजलं? ठीक आहे. तर आता बघू आपण मायटॉसिस. मायटॉसिस काय आहे? इट इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन in which a cell divides to form two similar daughter cells. म्हणजे सेल डिव्हाइड होते आणि 2 सिमिलर डॉटर सेल्स तयार होतात. These 2 similar daughter cells are identical to the parent cells. To the parent cells. ठीक आहे. आणि मायटॉसिस सुद्धा 2 स्टेप्समध्ये कंप्लीट होते. एक कॅरिओकायनेसिस and karyokinesis followed by cytokinesis. Karyokinesis, cytokinesis. Karyokinesis means nuclear division, म्हणजेच डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं डिव्हिजन इथे होतं. तर सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण बघू कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस इज सबडिवायडेड इंटू प्रोफेज, number 2 मेटाफेज, number 3 anaphase, and number 4 telophase. तर मायटोसिस ही जी प्रोसेस आहे ना, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. या प्रोसेसची सुरुवात होते न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होण्याने. म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथे डिसअपियर होतो पहिल्या फेजमध्ये, प्रोफेजमध्ये. आणि या मायटोसिसचा एंड होतो 2 सेल्स तयार होऊन, है ना. 2 फुल्ली फॉर्म सेल्स इथे तयार होतात आफ्टर सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोप्लाझम डिव्हिजन झालं की 2 सेल्स इथे तयार होतात. तर इथे अशा प्रकारे मायटोसिसचा एंड होतो. तर इथे बघा
हा जो आहे ना, हा दिसतो आहे, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन व प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होत आहे. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जसं डिसअपियर होतं ना, तर प्रोफेजला म्हणजेच मायटॉसिसला सुरुवात होत असते. समजलं? ओके. तर आता बघू आपण प्रोफेजमध्ये ना कंडेन्सेशन होते क्रोमॅटिन मटेरियलचं. इथे बघतच असाल तुम्ही, हे जे आहे ना क्रोमॅटिन मटेरियल, इट इज इन द फॉर्म ऑफ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. बट थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे केसांच्या स्ट्रक्चरप्रमाणे हे असते, परंतु हळूहळू हे ना कंडेन्स व्हायला लागते, म्हणजेच काय कॉम्पॅक्ट व्हायला लागते. आणि कंडेन्सेशन झाल्यामुळे हे लाईट मायक्रोस्कोप खाली इझिली व्हिजिबल होते. ठीक आहे ना. तर या ठिकाणी सेंट्रोसोमचं मायग्रेशन व्हायला लागते. हे जे दिसतात ना, इथे सेंट्रिओल असं दिलेलं आहे, सेंट्रिओल्स म्हणजेच सेंट्रोसोम. तर हे मायग्रेट होतात टुवर्ड्स द अपोजिट पोल. म्हणजे एक इथे असेल तर दुसरा इथे येईल. तर अशा प्रकारे मायग्रेशन व्हायला लागतं. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा जो दिसतो आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा कम्प्लिटली डिसअपियर व्हायला लागतो. बघा इथे हे जे सेंट्रोसोम्स दिसतात, म्हणजे सेंट्रिओल्स जे आहेत ते अपोजिट पोलकडे जाताना दिसतात. हे एक इकडे जाईल आणि एक इकडे येईल. ठीक आहे. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होते. त्याचप्रमाणे हा जो दिसतो आहे न्यूक्लिओलस, इट ऑल्सो डिसअपियर्स. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर्स ग्रॅज्युअली. आणि जे आपण अंडर द लाईट मायक्रोस्कोप जर आपण पाहिलं तर 2 सिस्टर क्रोमॅटिड्स दिसतात, 1 आणि हे 2 है ना. इथे पण दिसतंय 1 2 1 2 आणि 1 2. तर हे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ना, मध्यभागी एकमेकांना जोडलेले असतात बाय सेंट्रोसोम. सॉरी, सेंट्रोसोम नाही, सेंट्रोमियरने. ठीक आहे, सेंट्रोमियरद्वारे हे जोडलेले असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रोफेजमध्ये ही सगळी स्टेप्स होत असतात, या सगळ्या स्टेप्स होतात. तर आलं ना लक्षात सगळ्यांच्या की हे कंडेन्स्ड फॉर्ममध्ये इथे क्रोमॅटिन मटेरियल असते. न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होते आणि हे 2 जे आहेत ज्याला आपण सेंट्रिओल म्हणतो, हे अपोजिट पोलकडे जातात. ठीक आहे, हे झालं आपलं प्रोफेज. तर आता बघू आपण मेटाफेज. तर बघा, मेटाफेज ही स्टेज दिसते. तर इथे हे जे क्रोमोसोम्स जे दिसतात ना, दीज आर कम्प्लिटली कंडेन्स्ड. इथे पूर्णपणे हे क्रोमोसोम कंडेन्स्ड झालेले असतात. ठीक आहे. आणि कसे दिसतात, खूप शॉर्ट दिसतात. अँड अपियर इट इज व्हेरी शॉर्ट. 2 सिस्टर क्रोमॅटिड्स दिसतात, 1 2, हे 1 2 1 2 1 2, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स दिसतात. आणि सेंट्रोमियर जो दिसतो आहे ना, या 2 सिस्टर क्रोमॅटिडच्या मध्ये हा खूपच प्रॉमिनंट होऊन जातो इथे. ठीक आहे. आणि सगळेचे सगळे क्रोमोसोम्स कुठे अरेंज दिसतात, इक्वेटोरियल प्लेटवर अरेंज दिसतात. धिस इज द इक्वेटोरियल प्लेट, म्हणजेच अगदी मध्यभागी अरेंज झालेले असतात, है ना. तर क्रोमोसोम्स ॲट द इक्वेटोरियल प्लेटवरती ते अरेंज झालेले असतात. अँड या प्लेटला मेटाफेज प्लेट म्हणतात. या प्लेटला काय म्हणतात, मेटाफेज प्लेट असं म्हणतात. ठीक आहे. आणि यामध्ये हे जे दिसत आहेत स्पिंडल फायबर्स असं दिसतात ना, तर हे जे स्पिंडल ॲपरेटस आहे ना, इथे पूर्णपणे तयार होऊन जाते. स्पिंडल ॲपरेटस आर फुल्ली फॉर्म्ड हिअर. सो आणि सेंट्रोमियर्स जे असतात, सेंट्रोमियर, हे सेंट्रोमियर है ना, 2 सिस्टर क्रोमॅटिडच्या मध्ये जे दिसत आहेत, हा पॉईंट, हा सेंट्रोमियर आहे. तर हे सेंट्रोमियर ना 2 मध्ये डिव्हाइड होऊन जाते. मीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोसोम डिवाइड्स इंटू 2. आणि प्रत्येक 2 मध्ये डिवाइड होतो. आणि एक या सिस्टर क्रोमॅटिडसोबत तर दुसरा या सिस्टर क्रोमॅटिडसोबत. म्हणजेच काय की समजा हे एक सिस्टर क्रोमॅटिड झालं आणि
हे दुसरं सिस्टर क्रोमॅटिड झालं. ठीक आहे. तर हे मध्यभागी मी सेंट्रोमियर काढत आहे. म्हणजे हे जे सेंट्रोमियर आहेत ना, हे डिव्हाइड होतात आणि एक या सिस्टर क्रोमॅटिडसोबत जातं आणि एक या सिस्टर क्रोमॅटिडसोबत जातं. तर हे झालं आपलं मेटाफेज. ओके, आता बघू आपण ॲनाफेज. नेक्स्ट जी फेज आहे, तर यामध्ये काय होते की हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स मी आताच सांगितलं होतं की सिस्टर क्रोमॅटिड्स हे वेगळे होतात आणि हे जे सेंट्रोमियर असते, सेंट्रोमियर डिवाइड होतं आणि प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिडसोबत जातं. तर इथे हे सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजेच हे जे क्रोमॅटिड्स असतात हे डिव्हाइड होतात इंटू 2 डॉटर क्रोमोसोम्स. म्हणजेच एक हे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहे हे वेगळे झाले इंटू 2 डॉटर क्रोमोसोम्स. हे डिवाइड झाले इंटू 2 डॉटर क्रोमोसोम्स. हे डिवाइड झाले इंटू 2 डॉटर आणि हे सुद्धा 2 डॉटर क्रोमोसोममध्ये डिवाइड झाले. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहे इकडचे आणि इकडचे हे अपोजिट पोलकडे ओढले जातात, है ना. तर ती फॉर्म्ड डॉटर क्रोमोसोम्स, हे जे डॉटर क्रोमोसोम्स आहेत दे पुल्ड अवे इन अपोजिट डायरेक्शन. अर्धे इकडे आणि अर्धे इकडे ओढल्या जातात आणि असं करीत असताना अपोजिट डायरेक्शनला पुल करीत असताना हे कसे दिसतात, तर बनानाचा जो बंच असतो ना, बनानाचा बंच त्याप्रमाणे दिसतात. ठीक आहे. आणि तर ही फेज जी आहे ना ती शॉर्टेस्ट फेज आहे आणि या फेजमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जसं आपण आता या अगोदरची फेज पाहिली होती मेटाफेज, तर मेटाफेजमध्ये ना सगळे क्रोमोसोम्स इक्वेटोरियल प्लेटवरती अरेंज केलेले असतात. तर ॲनाफेजमध्ये ना ते अपोजिट पोलकडे ओढले जातात. त्याचप्रमाणे ना इथे हे जे द्वारे मग आता हे ओढल्या जातील, तर इथे बघा दिसतात हे जे दिसतात ना हे स्पिंडल फायबर्स आहेत. हे स्पिंडल फायबर्स त्यांना अपोजिट पोलकडे ओढतात. स्पिंडल फायबर्स जे असतात ते 2 प्रकारचे असतात, जे सेंट्रिओलद्वारे जोडलेले आहेत. पहा, काही सेंट्रिओलद्वारे जोडलेले आहेत स्पिंडल फायबर्स. तर सेंट्रिओलद्वारे जे आहे ना त्यांना क्रोमोसोमल फायबर म्हणतात आणि जे कंटिन्युअस दिसत आहेत फ्रॉम धिस सेंट्रिओल टू धिस सेंट्रिओल, हे जे क्रोमोसोमल फायबर्स आहेत त्यांना कंटिन्युअस फायबर्स म्हणतात. तर जे स्पिंडल फायबर्स सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरच्या मध्ये असतात, सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरच्या मध्ये असतात ना, यांना क्रोमोसोमल फायबर्स म्हणतात. म्हणजेच अगेन इट इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर फायबर्स. कायनेटोकोर फायबर्स. ठीक आहे, असं या क्रोमोसोमल फायबरला म्हणतात. तर जे कंटिन्युअस फायबर आहे ना याला म्हणतात पोलर फायबर. कंटिन्युअस फायबरला काय म्हणतात? पोलर फायबर म्हणतात. कारण हे कंटिन्युअस फायबर पोल टू पोल जोडलेले आहेत, हे ना, इथे आणि इथे सेंट्रोमियरला, सेंट्रोमियरने सेंट्रोसोमला, सेंट्रिओलला जोडलेले आहेत. हा सेंट्रोमियर, हे सेंट्रिओल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे कंटिन्युअस आणि क्रोमोसोमल फायबर्स असतात आणि क्रोमोसोमल फायबरद्वारेच हे सगळे क्रोमोसोम्स अपोजिट पोलकडे ओढले जातात. तर हे झालं आपलं ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये हे अपोजिट पोलकडे ओढले जात असतात. तर आता आपण यामधली शेवटची फेज बघू, टिलोफेज. ठीक आहे. तर टिलोफेजमध्ये काय होतं की इट इज द फायनल स्टेज. ही फायनल स्टेज आहे मायटोसिसची. ठीक आहे. तर या फेजमध्ये काय होतं की जे सेंट्रोमियर्स असतात ना, हे सेंट्रोमियर्स दिसतात मध्ये. दी सेंट्रोमियर्स अनकॉइल्स, म्हणजेच अनकॉईल व्हायला लागतात. त्याचप्रमाणे हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ना, इट रिअपियर्स, म्हणजे पुन्हा अपियर व्हायला लागतं. जे आपण पाहिलं होतं की प्रोफेजमध्ये हे डिसअपियर होते, हे रिअपियर होतं. न्यूक्लिओलस रिअपियर व्हायला लागतं. आणि जे स्पिंडल फायबर्स असतात
आपण पाहिलं ना आता की स्पिंडल फायबर्स अपोजिट पोलकडे ओढतात ना क्रोमोसोम्सला. तर अशा प्रकारे हे जे स्पिंडल फायबर्स जे असतात ते स्पिंडल फायबर्स काय होतात की पूर्णपणे ब्रेक होतात आणि सायटोप्लाझममध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातात. ठीक आहे, पूर्णपणे ते ब्रेक होऊन सायटोप्लाझममध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातात. तर अशा प्रकारे हे पूर्णतः रिअपिअर होते आणि अशा प्रकारे हे न्यूक्लियस वेगळे होऊन जातात. आणि इथे जे दिसतात ना हे बघा, जे कंडेन्स फॉर्ममध्ये होते ते पुन्हा लूज व्हायला लागतात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. तर हे टिलोफेजमध्ये झालं. म्हणजेच की अपोजिट पोलकडे गेले होते ना दोन्ही, तर अपोजिट पोलकडे गेल्यानंतर आपण ॲनाफेजमध्ये पाहिलं की अपोजिट पोलकडे पूर्णपणे गेल्यानंतर काय होते की ते जे क्रोमोसोम्स असतात, सिस्टर क्रोमॅटिड्स जे असतात ना, त्याच्याभोवती मग हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर व्हायला लागतं, न्यूक्लिओलस रिअपिअर व्हायला लागतं. आणि ही जे स्पिंडल फायबर्स त्यांना ओढतात ते स्पिंडल फायबर्स डिसअपिअर होऊन जाऊन सायटोप्लाझममध्ये ते ॲब्सॉर्ब होतात. तर आता बघू आपण सायटोकायनेसिस. आपले 4 फेजेस आपण बघितले कॅरिओकायनेसिसचे. पहिला प्रोफेज, दुसरा मेटाफेज, तिसरा ॲनाफेज आणि चौथा टिलोफेज. ठीक आहे, तर अशा प्रकारे न्यूक्लियस तर डिव्हाइड झालं. आता हा सायटोप्लाझम कसं डिव्हाइड होतं तर ते बघायचं आहे. सायटोकायनेसिस म्हणजे काय मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इंटू 2 डॉटर सेल्स. तर इथे काय होते की डिव्हिजन स्टार्ट्स विथ द कॉन्स्ट्रिक्शन. असं इथे खाच तयार होते आणि ही खाच ना डीप होत जाते आणि डीप होत जाऊन हे 2 सेल्स वेगळे होतात. तर अशा प्रकारे एका सेलपासून 2 डॉटर सेल्स तयार होतात. तर हे असं होते ॲनिमल सेलमध्ये. परंतु प्लांट सेलमध्ये असं होत नाही, या प्रकारे नाही होत. कारण प्लांट सेलमध्ये जे सेल वॉल असते ना, ही सेल वॉल ही फ्लेक्झिबल नसते. फ्लेक्झिबल नसल्यामुळे असं कॉन्स्ट्रिक्शन प्लांट सेलमध्ये होत नाही. तर प्लांट सेलमध्ये काय होते की एक सेंटरमध्ये एक सेल प्लेट डेव्हलप होते. ठीक आहे ना, तर म्हणजे मध्यभागापासून सुरू होते आणि इकडे कॉर्नरकडे ही सेल प्लेट वाढत जाते. तर ही सेल प्लेट जिथे कंप्लीट होऊन जाते, जेव्हा कंप्लीट होऊन जाते तेव्हा हे 2 सेल्स जे आहेत ना हे डिवाईड होऊन जातात. तर प्लांट सेलमध्ये सेल प्लेट तयार होऊन सायटोकायनेसिस होते. तर ॲनिमल सेलमध्ये कॉन्स्ट्रिक्शन प्रोसेसद्वारे काय होते, सायटोकायनेसिस होते. तर ही जे सेल प्लेट आहे ना, इट रिप्रेझेंट्स द मिडल लॅमेला बिटवीन द वॉल्स ऑफ 2 ॲडजसंट सेल्स. हे जे 2 ॲडजसंट सेल्स आहेत, या 2 ॲडजसंट सेल्सच्या मध्ये हा जो मिडल लॅमेला दिसतो आहे, मिडल लॅमेला म्हणजेच पूर्वीची सेल प्लेट. ठीक आहे, समजलं. तर अशा प्रकारे सायटोप्लाझम हे इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते आणि एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात. तर समजलं, इझी आहे, काहीच नाही यामध्ये. की इथे मी फक्त सांगितलं की कॉन्स्ट्रिक्शन झालं आहे आणि इथे सेल वॉल हार्ड असल्यामुळे, फ्लेक्झिबल नसल्यामुळे सेल प्लेट तयार होऊन 2 सेल म्हणजे या सेलमधले सायटोप्लाझम डिवाईड होऊन 2 डॉटर सेल्स तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे सायटोकायनेसिस होते ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये. देन आता बघू आपण सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. मतलब इम्पॉर्टन्स काय आहे याचं. तर मायटोसिसमध्ये क्रोमोसोम मेंटेन केले जातात. म्हणजे जितके पेरेंट सेलमध्ये असतात ना तितकेच डॉटर सेलमध्ये असतात, कारण तिथे इक्वली डिस्ट्रीब्युशन होते. तर इट इन्शोर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट. म्हणजेच न्यूक्लियसमधलं आणि सायटोप्लाझममधलं इक्वल डिस्ट्रीब्युशन तिथे होतं. त्यानंतर DNA सुद्धा इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्या जातं दोन्ही न्यूक्लियसमध्ये.
मायटोसिसमुळे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते ऑर्गॅनिझमची. ठीक आहे. त्यानंतर मायटोसिसमुळे काय होते की जुन्या आणि ज्या काही डॅमेज झालेल्या पेशी असतात त्या रिप्लेस केल्या जातात. देन मायटोसिस असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये आणि व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन प्लांट्समध्ये होत असते, इन प्लांट्स. ठीक आहे. तर प्लांट्समध्ये व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजेच व्हेजिटेटिव्हचं मिनिंग होतं व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शनच होतं. तर ऑर्गॅनिझम्समध्ये, प्लांट्समध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन मायटोसिसद्वारे होऊ शकते. त्याचप्रमाणे न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशिओसुद्धा मायटोसिसद्वारे मेंटेन होतो, कारण इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं ना, न्यूक्लिअर आणि सायटोप्लाझ्मिक कंटेंटचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं, त्यामुळे दोघांचा रेशिओ इथे मेंटेन केला जातो. ठीक आहे. त्यानंतर मायटोसिस जेनेटिक मेकअप जो असतो, म्हणजेच जो जेनेटिक मटेरियल असते ना, क्रोमोसोम, त्याला प्रिझर्व करून ठेवतं, त्यामध्ये कोणतेही चेंजेस यामुळे येत नाहीत. सो कोणतेही चेंजेस येत नसल्यामुळे यामध्ये कोणतंही व्हेरिएशन दिसत नाही. म्हणजे कोणतंही व्हेरिएशन म्हणजेच काय की नवीन असं काहीही त्यामध्ये दिसत नाही, कारण जेनेटिक मेकअप हा प्रिझर्व करून ठेवलेला असतो. ठीक आहे. तर व्हेरिएशन म्हणजेच काय की नवीन कॉम्बिनेशन ऑफ एक्झिस्टिंग जीन्स ऑर न्यू कॉम्बिनेशन ऑफ एक्झिस्टिंग जीन्स. म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये जे जीन्स असतात ना, त्याचं नवीन कॉम्बिनेशन इथे होत नाही, आणि नवीन कॉम्बिनेशन झालं नाही तर व्हेरिएशन होणार नाही, म्हणजे कोणतेही चेंजेस दिसणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये व्हेरिएशन आढळून येत नाही. म्हणजेच काय की दोन वेगवेगळे जीन्स जेव्हा दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमकडून येतात तेव्हा व्हेरिएशन होते. इथे तसं होत नाही मायटोसिसमध्ये. तर व्हेरिएशन मिओसिसमध्ये होते, कारण मिओसिस ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फादर सेल आणि मदर सेल दोन सेल्सच्या कॉम्बिनेशनमुळे होत असते, परंतु इथे तसं नाही आहे. ठीक आहे. मायटोसिसमध्ये असं होत नाही. मायटोसिसमध्ये काय होते की एक सेल असते आणि त्या सेलमध्येच हे सगळे चेंजेस होतात, जसं आपण पाहिलं कॅरिओकायनेसिस. ठीक आहे. तर इथे व्हेरिएशन क्रिएट होत नाही. म्हणजेच काय की एक्झिस्टिंग जीन्सचं नवीन कॉम्बिनेशन इथे दिसत नाही. तर हे झालं आपलं मायटोसिस.